नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे मी रव्याचं उत्तप्पा या थालीपीठ असं काहीतरी बनवणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक टॅमॅटो, एक कांदा आणि 2 मिरच्या टाकणार आहे आणि 1 कप रवा घेतला. तर मग चला करूया. मी 1 कप रवा भिजायला टाकलेला होता. तर त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कांदा, मिरची, तुम्ही पाहिजे असेल तर गाजर, शिमला मिरची हे पण बारीक करून टाकू शकता. पण माझ्याकडे ते नाही म्हणून टॅमॅटो, मिरची आणि कोथिंबीर पण नाही, टॅमॅटो, मिरची आणि टॅमॅटो, मिरची आणि कांदा 3च टाकणार आहे. आणि आपले बेसिक मसाले टाकणार आहे आणि ते मिक्स करून जरा 5 मिनिटे ठेवणार. मिरची, टॅमॅटो, कांदा खूप बारीक कापलाय मी, म्हणजे कसं मिक्स होईल चांगलं. आणि ह्याच्यात आता तिखट, मिरची टाकली म्हणून थोडंसं तिखट टाकतंय. मीठ, गोडा मसाला, आणि हळद. मॅगी मसाला टाकला तरी चालतं. मॅगी मसाला टाकल्यावर मग खूप भारी चव येते. आता त्याला मस्त मिक्स करणार आहे आणि 5 मिनिटासाठी ठेवणार. चांगलं मस्त मिक्स झालाय. आणि 5 मिनिटासाठी 5 किंवा 10 मिनिटांमध्ये चांगली मिक्स होते. टाकणार आणि थोडंसं जिरं टाकायचं. आता मी जिरं टाकणार आहे याच्यामध्ये. जिरं, हे थोडं घट्ट झाला कारण मला त्याचं असं पसरवायचं आहे ना, उपीट सारखं करायचं आहे. त्यामुळे मी थोडं पाणी उठणार आहे आणि मस्त असं जरा पातळ झालं ना की पॅनवर टाकलं की मस्त होईल. एवढं पातळ ठेवलंय. आता मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवते. म्हणजे मिक्स केलं ना चांगली मुरल त्याच्यामध्ये. 5-10 मिनिटं मुराला ठेवलं होतं ना, म्हणून माझा असाच काहीतरी टाइमपास चालू होता. वाट बघत होती कधी 10 मिनिटं होत आहे, 10 मिनिटं होत आहे. अजून नाही एवढं काय झालंय, 5 मिनिटं पण नाही झाली. बघ आता 5-10 मिनिटांनी करायचे होतं ते. थोडंसं मला घट्ट वाटत होतं ना, म्हणून मी याच्यात पाणी ओतले. आता मस्त झालं. पॅन गरम व्हायला ठेवलाय. गरम झाला की करायचे उत्तप्पे. खायला मस्त लागतात, टेस्टी. चटणीसोबत खायचं नाही तर लोणच्यासोबत खायचं. लोणच्यासोबत पण मस्त लागतात, चटणीसोबत पण मस्त लागतात. चला करूया. पॅन तापला की करायचं. तापलाय चांगला. आता तेल होतं.
पुढे काय राहिलं तुझं? जास्त ना काय काय खायची आपला तेल चांगलं तापलंय. गॅस स्लो ठेवायचा, स्लो फ्लेम वरती ठेवायचा. मी झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती, कारण 1-2 मिनटं चांगलं शिजायला म्हणून. आता बघूया. आता उलटा करून चांगला परतवायचा, खरपूस करायचा आणि खायचा. झालं? आणि मग बुक काय केलं? आता ठेवा आतमध्ये. वाट लागलेली आहे रव्याची. खाणार तेच आहेत ना? खा चांगला. बघा किती मस्त खरपूस भाजून निघालाय, भाऱ्यानं टेस्टी. ए बघे धर आणि सांग लवकर कसा चांगला झालाय का. माझा दम यायला होता आता. कोणतं ठेवलं तरी जागा आहे तिथं. एका साईडला घे फोल्ड करून. तेलकट असेल ना. करपव. मग खरं अजून नाही, म्हणजे टेस्ट झालं काय दिसायला मस्त दिसतो ना, खायला पण तेवढाच मस्त चविष्ट लागतो. विन्या गबरा पातळ आहे, खांड आणि कसं झालंय लवकर सांग. कसा झाला सांग. पण जाड गप. हा पातळ बरोबर आहे, पातळच आहे. कुरकुरीत नाही आला. हा कुरकुरीत झालाय गप. नाही आला कुरकुरीत. यार पण आजचे उद्योप एवढे चांगले झालेत ना, म्हणजे 5 तरी विनयान ठेवले ना, एवढे चांगले झाले. म्हणजे कधी नव्हतं बोलणं चांगले झाले, न बोलणारा माणूस म्हणजे एवढेच चांगले होतात, मस्त खायला लागतात. मग तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि बघा आणि मला नक्की सांगा कसं, म्हणजे किती टेस्टी झाले, कसे तुम्हाला आवडले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग आजचा ब्लॉग इथेच संपूया. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. बाय.